अकोला शहरात इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सजवलेल्या बैलगाड्यांवर डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाल्याने मोर्चा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। देशाला आदिम युगात ढकलणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ आणि वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाल्याचा आरोप केला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दुसरीकडे महानगरपालिकेचे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी 4 ते 5 गाढवासह एका गाढवावर बसून मोर्चात सहभाग घेत सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। डिझेल पेट्रोलचा डिपो गायगावला आहे आणि तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याला मोदी, फडणवीस आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे। कारण जर जिल्ह्याच्या 11 विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये इथून डिझेल पेट्रोल जात असेल आणि तरी सुद्धा टंचाई निर्माण होत असेल तर त्याचं कारण इथलं प्रशासन आहे। आणि म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला की 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाही। सरकारने 13 एप्रिलला शासन निर्णय काढला की कुठलाही मोर्चा, आंदोलन करता येणार नाही। ही जी मनमानी सुरू आहे देशामध्ये, पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा नाही। जे काही परदेशातून आयात होते त्यापैकी 50% अधिक इथले प्रायव्हेट कंपनी जे आहेत ती नेपाळ आणि बांगलादेशला विकतायत। त्यामुळे ही कृत्रिम टंचाई जी निर्माण झालेली आहे ती तातडीने थांबली पाहिजे। कारण जी महागाई, दरवाढ झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आलेला आहे। आणि हे सांगण्यासाठी की वर्क फ्रॉम होम हे शेतकरी करू शकत नाही, मजूर करू शकत नाही, ज्याचं हातावर पोट आहे तो करू शकत नाही। म्हणून ही जी मनमानी आहे ती थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढलेला। आजचा मोर्चा काढण्याचा उद्देश एवढाच होता की आज मोदी सरकारनं या देशात जे डिझेल आणि पेट्रोल, खायचं तेल कमी खा या गोष्टीच्या निषेधासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढला आणि ट्रम्पच्या मतानं ऐकून या देशाची परिस्थिती बेहाल केली, म्हणून या गोष्टीसाठी सुद्धा मोर्चा काढला।